भारत माता की वंदे। जीवनधारा आणि लोकमत यांच्या विद्यमानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्रभारती भव्य अशी स्पर्धेपेक्षा सहभाग आणि सहभागातून निर्माण होणारा राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना मान्य लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी साधारण 28 वर्षापूर्वी नवी मुंबईमधून सुरुवात केली आणि ज्यावेळेस ते पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे झाले तेव्हा त्यांनी ही संकल्पना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये, तालुक्यातमधल्या सर्व शहरांमध्ये आणि शहरातून ती गावात जावी। आता इतकं मोठं नियोजन करायचं म्हटल्यानंतर त्याला खूप मोठा व्यासपीठ म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी लोकांची संख्या जास्त लागते, तेवढ्याच पद्धतीचे शाळांचा सहभाग लागतो आणि कसं होणार, आणि म्हणून हे नियोजन फार वेगळं आहे। आणि या नियोजनाच्या अनुषंगानं ठाण्यामध्ये या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ होतो आहे, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत। या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या स्पर्धेचे म्हणा, या चित्रभारतीचे संस्थापकच म्हणा किंवा प्रणेते म्हणा, माननीय गणेशजी नाईक साहेब, ठाण्याचे आमचे लोकप्रिय आमदार आणि आमचे ज्येष्ठ सहकारी निरंजन डावखरे साहेब, जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष संजय वाघुले साहेब, लोकमतला त्याच्या नावातच लोकांचं मत आहे, परंतु ते लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतंय की नाही ती जबाबदारी वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून यशस्वीपणे पार पाडणारे संदीपजी प्रधान साहेब, रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग, मंचकावर असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले प्रतिष्ठित सन्माननीय लेले साहेब, या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचा धन्यवाद करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले, खाली बसलेले आपल्या ठाणे शहराचे प्रतिष्ठित विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक, शिक्षक, विद्यार्थी, बालमित्रांनो, खऱ्या अर्थानं जीवनधारा म्हणजे ज्याच्यामध्ये जीवन आपण कशा पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे, कशा पद्धतीनं माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे, परंतु जगताना आपलं कर्तव्याची भावनासुद्धा लक्षात ठेवून समाजाचं आपण देणं लागतो, ही संकल्पना लक्षात घेऊन जीवनधारा ज्याचे प्रणेते पुन्हा मान्य गणेशजी नाईक साहेब यांनी नोव्हेंबरपासून सुरुवात केली। ठाणे जिल्ह्यातल्या अनेक खास करून ग्रामीण परिसरामध्ये त्याला रुजवण्याचं काम केलं, परंतु आम्हाला आनंद होतो की राष्ट्रीय एकात्मता, मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की ह्या नियोजनामध्ये ह्या एकंदरीत विषयाचा जर आपण महत्त्व बघितलं तर तो विषय आहे राष्ट्रीय एकात्मता। आणि गेले 28 वर्ष राष्ट्रीय एकात्मता हा एकमेव विषय आहे। राष्ट्रीय एकात्मता वाक्य म्हणा हे फार छोटं आहे, परंतु याची व्यापकता फार मोठी आहे, कारण आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे। विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, प्रदेशाची लोक हे गुण्यागोविंदानं राहत असताना सर्वांमध्ये एकोप्याचं वातावरण असावं, ही संकल्पना मान्य गणेशजी नाईक साहेबांनी सातत्यानं रुजवली। त्याच्यासाठी अनेक अशा घटना पूर्वीच्या कालखंडामध्ये घडल्या होत्या आणि म्हणून माणूस म्हणून, समाज म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे। जरी आपला धर्म वेगळा असेल, आपली जात पंथ वेगळा असला, आपलं खानपान वेगळं असलं, तर जेव्हा काम करत असताना समाजामध्ये आपण एकत्र राहायला पाहिजे आणि ती संकल्पना खऱ्या अर्थानं मुलांमध्ये रुजली पाहिजे। असं म्हणतात की लहानपणी मुलांमध्ये जे संस्कार आपण घडवतो, त्यांना संस्कार देतो, ते त्यांना मोठेपणी उपयोगी येत असतात। आणि हीच संकल्पना
महत्त्वाची लक्षात घेऊन राष्ट्रीय एकात्मता आणि फक्त राष्ट्रीय एकात्मता हाच विषय या ठिकाणी या संकल्पनेत आहे. आता आपण म्हणाल की ही संकल्पना काय आहे, तर एक प्रकारचं चित्र आपण त्या राष्ट्रीय एकात्मतेचं त्या कागदावरती आपल्याला रेखाटायचं आहे. मग ते आपण शाळांमध्ये दिल्याने अर्धा तासाची चित्रकला स्पर्धा घेऊन कार्यक्रम होऊ शकतो, तसं नाही आहे. नाईक साहेबांचं म्हणणं काय होतं की हे चित्र राष्ट्रीय एकात्मता काढायची आहे, तुम्ही घरात घेऊन जायचं. आपले वडील, आपल्या कुटुंबातील लोक या सर्वांशी चर्चा करून त्यांनी या राष्ट्रीय एकात्मता चित्राच्या कलेच्या माध्यमातून जे काही रेखाटायचं त्याच्यामध्ये कुटुंबाचा सहभाग असला पाहिजे. तेव्हा आई वडील सांगतील की आपल्याला अमुक धर्माचं म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख असं सर्व लोकांचं चित्र काढायचं. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून हे सांगायचं आहे की आपल्याला हा भारत म्हणजे राष्ट्रप्रथम, भारत राष्ट्र हा महत्त्वाचा आहे आणि ते जर एक ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांनी एकाच विचाराने चाललं पाहिजे. ही संकल्पना त्यांची होती आणि मला सांगायला आनंद होतो की ह्यासाठी पुढाकार घेतला लोकमतने. मी लोकमतचं मनपूर्वक धन्यवाद करतो की लोकमतच्या माध्यमातून सातत्यानं ही स्पर्धा आयोजन करताना त्यांचा सहभाग, त्यांचं सहकार्य सातत्यानं लागलं. आणि मला आनंद होतो की या ठिकाणी जर आपण बघाल की विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना, त्यांच्या मनातले विचार इतक्या सुंदर पद्धतीनं रेखाटलेले आहेत की आपल्यालाही आश्चर्य वाटतं की ह्या कॅटेगरीमधले विद्यार्थी इतकं सुंदर चित्र सुंदर करण्यापेक्षा त्यांची संकल्पना ही फार सुंदर आहे. आणि म्हणून मला वाटतं की तीच या यशाचं गमक आहे, आपल्या एकत्रीकरणाचं गमक आहे. मला आज आनंद होतो की ही स्पर्धा गेल्या 28 वर्ष राबवताना या ठिकाणी ठाणे शहरामधून 15,000 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. जसं नोव्हेंबरमध्ये स्पर्धेचं प्रथम पारितोषिक कोणाला द्यायचं, द्वितीय पारितोषिक कोणाला द्यायचं याच्यावरती खूप चर्चा विनिमय करून प्रथम द्वितीय हा विषय असण्यापेक्षा तुमचा सहभाग महत्त्वाचा होता. विद्यार्थ्याच्या मनावरती राष्ट्रीय एकात्मता बिंबवणं हा महत्त्वाचा विषय होता. आणि आम्हाला असं वाटते की 15,000 विद्यार्थी गुणिले 4 केले तर आपण किती होतात बघा. इतक्या घरांमध्ये ही संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचं काम चित्रभारतीच्या माध्यमातून झालं. मी अजित कांडरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद करतो की गेले महिनाभर लोकमतची टीम, चित्रभारतीची टीम हे एकत्ररित्या राहून सर्व विद्यार्थी, शिक्षक, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही पार पाडलेली आहे. मी जास्त वेळ न घेता आज याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे. अनेक वेगवेगळ्या धर्माची जरी विद्यार्थी असले तरी त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक वातावरणामध्ये या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. ज्यांना या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक मिळाले त्यांचं तर कौतुक करतोच, परंतु ज्यांनी सहभाग नुसता नोंदवलेला आहे त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी चित्रभारतीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद करतो. लोकमतला आभार व्यक्त करतो. इथे मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.